लावून घ्यायचंय भाऊ. अनिल भाऊ त्याला एकदा आवाज द्या. ओ सोमेश भाऊ, तुमची एकमेव केवळ तुमची एकच टीम आहे की ती आयोजन कमिटीला खूप वेळ लावते. एकच टीम आहे आतापर्यंत आपण पाहिली की भरपूर वेळ घेते. अर्धापूर संघ, आम्ही आमची कमिटी तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करतो. त्या प्रकारचं सहकार्य आम्हाला तुमच्याकडून भेटत नाहीये. शुभम भाऊ थोडंसं सांगा. आणि दोन्ही टीम मध्ये काही चेंजेस असतील तर अगोदरच सांगून द्यायचे आहेत. अर्धापूर संघ, काय प्रॉब्लेम आहे तुमचं? क्षेत्ररक्षण का लागत नाहीये मला कळत नाहीये. अनिल भाऊ लावायची पेनल्टी. चला हा सामना असणार आहे 7 षटकाचा. दोन्ही संघासाठी सूचना की हा सामना 7 षटकाचा असणार आहे. आणि दोन्ही संघाचा एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षाकडे पाठवून द्यायचा आहे. चला क्षेत्ररक्षण सज्ज झाले. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतात. पंच आपली जागा घेतात. कॉमेंटेटर तयार आहे. आमचे स्कोरर तयार आहेत. यूट्यूब ग्रामीण टेनिस क्रिकेट तयार आहे. आणि डीजे
किरण आणि महेश झिरपे ही फलंदाजीची जोडी. दोन्ही संघांना सांगू इच्छितो की 7 षटकाचा सामना आहे. आणि गोलंदाजी मार्कवर रेहान मिर्झा पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर फटकार मारला. क्षेत्ररक्षक सोमेश होता परंतु क्षेत्ररक्षण करू शकलेला नाही. बॅकअपला एक बदली क्षेत्ररक्षक आहे आणि तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली. एका धावेने संघाचं खातं उघडले. आता महेश असेल स्ट्रायकर एंडला. रेहान मिर्झा गोलंदाजी मार्कवर. महत्वाचा सामना दोन्ही संघासाठी, अतिशय महत्वाचा सामना. जरी दोन्ही संघाचा विचार केला तर डू ऑर डाय सामना असणार आहे. एका बाजूने पाहतो अर्धापूरचा संघ आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर सोनपेठचा संघ. पुढचा चेंडू एवढस दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटचा संपर्क झालेला नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. म्हणजे दोन्ही संघासाठी करो या मरोची स्थिती असणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळवला जातोय. जे दोन संघ आपसामध्ये 2 आत करतायत. फलंदाजी करणारा सोनपेठचा संघ आणि गोलंदाजी करणारा अर्धापूरचा संघ. पुढचा चेंडू, एकदा चेंडूचा टॉप एज लागलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेमध्ये आणि सुंदर झेल पाहायला मिळालाय. पहिला गडी झिरपे बॅक टू पवेलियन. पुन्हा एकदा सफलता मिळवून दिली संघाला. रेहान मिर्झा बद्दल बोलायचं मध्ये चांगली फलंदाजी करतो तेवढीच चांगली गोलंदाजी करतो. चला पुन्हा एकदाच यावेळेस सक्सेसफुल शॉट पाहायला मिळाला. चेंडू जातो 1 बाउन्स 2 बाउन्स. सीमा पार जगदंबा कलेक्शन चौकार. प्रवीण साबळेने मात्र पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केले. फटकार मारलाय. पुन्हा एकदा सामना करेल प्रवीण. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड फटका. चेंडू हवेमध्ये, हवाई सफर आणि चेंडू सीमा पार षटकार.
पाहतोय सोमेशला आलाय दुसरं षटक पॉवर प्लेचं अंतिम षटक टाकण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज सोमेश स्ट्रायकर यांना किरणने फटका मारण्याचा प्रयत्न होता. त्या लेनचा चेंडू पडल्याच्या नंतर उसळी घेणारा चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पहिला चेंडू निर्धाव, दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. या दरम्यान पॉवरफुल बिग 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 हिट षटकार सुपलाच्या किरणने मात्र फटका मारलाय, सीमा रेषा पार षटकार प्राप्त केलाय. किरणला माहित आहे किरण आयकॉन खेळाडू म्हणून या संघात दाखल झालाय. किरणला माहित आहे की या सामन्यामध्ये विजय महत्वाचा आहे. पुन्हा एकदा फटका मारलाय, इनसाइड आउट. बघूया क्षेत्र थर्ड मॅन कडे चेंडू जातोय, चेंडू गेलाय सीमा पार. पुन्हा एकदा जगदंबा कलेक्शन चौकार. जातोय आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एकदम पुढे टाकलेला चेंडू आणि काय पॉवरफुल फटका. चेंडू पुन्हा एकदा सीमा पार. जगदंबा कलेक्शन षटकार. खेळाडू किरण राठोड काय फलंदाजी करतोय. एक आयकॉन म्हणून या संघात दाखल झाला आणि काय फलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस आपला छोर बदललाय गोलंदाज सोमेशने. पुन्हा एकदा आखुडत्या टप्प्याचा चेंडू आणि रिझल्ट सेम आहे का? नो. चेंडू जातोय वन बॉल सीमा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. फटकेबाजी पाहायला मिळते या फलंदाजाकडून. या षटकामध्ये पॉवर प्लेचा अंतिम षटक आणि काय फायदा उचलतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 31 धावा. पुन्हा एकदा फटका मारलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमा पार चौकार. या सामन्यासाठी हजेरी लावली ॲडव्होकेट ओंकार सर देशपांडे यांचं सुद्धा आमच्या कमिटीच्या वतीनं खूप खूप आभार.
खूप खूप अभिनंदन. निर्धारित 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावर लागले गेले ते 35 धावा. नदीम सर, एक विनंती आहे दोन्ही पंचाला की क्षेत्ररक्षण करणारा संघ खूप डिले करतोय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. जान्हवीला पॉवर प्लेचे 2 षटक संपलेले आहेत. क्षेत्ररक्षण फैलावलं गेलेलं आहे. जॉनी गोलंदाजी मार्कवर मारलाय फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेमध्ये. एक धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे कारण किरण आलाय स्ट्रायकर एंडला. बघूया किरण मात्र 7 चेंडू मध्ये 25 धावावर फलंदाजी करतोय. बघूया जानी कशा प्रकारची गोलंदाजी करेल. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पुन्हा एकदा बदलाव पाहतोय कारण डावखुरी हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर उपलब्ध आहे. त्यामुळे थोडंसं अडचण निर्माण होते. यावेळेस फुल टॉस चेंडू आणि त्याचा फुल टोल चेंडू सीमा पार षटकार. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन. डावकुऱ्याचा फलंदाज किरण राठोड काय फलंदाजी करतोय. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडू मला एक मन म्हणावीशी वाटते. गाई समोर घास, वाघा समोर मांस आणि या किरण समोर फुलटॉस नाही टाकायचा भाऊ. सोडत नाही या फलंदाज किरण राठोड. दमदार फलंदाजी. पुन्हा एकदा सामना करेल जॉनीचा किरण. यावेळेस दिशेपासून भर काढलाय. तेच तर्रार चेंडू पाहायला मिळाला होता परंतु दिशाहीन चेंडू, वाईट स्वरूपात चेंडू. एक धाव वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 43 धावा. 2.2 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अधिक दूर टाकलाय. गोलंदाजाचा विचार मात्र आपल्याला साफ कळतोय. फलंदाजापासून दूर टाकण्याचा प्रयत्न होतोय. थोडासा कानमंत्र दिला जातोय नॉन स्ट्रायकर एंडला जो फलंदाज आहे त्याच्याकडून. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 44. 44 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे जानीचं. या वेळेस होता चेंडू स्लॉट मध्ये होता परंतु खूप जोराचा फटका मारण्याचा नादात चेंडू मिस झालाय. निर्धाव स्वरूपात चेंडू पाहायला मिळतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर अर्धापूर संघाचा जॉनी. जॉनी जॉनी यस पप्पा. यावेळेस गुड लेंथ. या अगोदरचा चेंडू स्लॉट मध्ये होता. यानंतर गुड लेंथचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एक निर्धाव चेंडू. यावेळेस मात्र गतीने बीट केले फलंदाज किरण राठोडला. पुन्हा दूर टाकण्याचा प्रयत्न अधिकच दूर गेलाय चेंडू. पंचाचे दोन्ही हात समांतर आणि धाव वाढली. एक अवांतर धाव फलकावर लागल्या गेले ते एक गडी बाद 45 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अद्याप 4 चेंडू झालेले आहेत तिसऱ्या षटकाचे. गोलंदाजी मार्कवर जानी. स्ट्रायकर यांना किरण राठोड होता स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवलंय प्लॉट मध्ये. जगदंबा कलेक्शन षटकार. फेक. मला काय दिसायला इथून चाललोय. 51 धावा या बरोबर धाव फलकावर लागल्या गेले ते 51 धावा. तिसरं षटक चालू आहे. म्हणजे स्वराज्य 11 सोनपेठचा संघ जर विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये केवळ पिचची पाहणी केलाय, आखणी केलाय आणि आता मात्र हाणामारी सुरू आहे. किरण
राठोड. पुढचा चेंडू पुन्हा स्लोअर वन, पुन्हा फटका खेळलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार चौकार. फलकावर लागल्या गेले ते 55 धावा. म्हणजे मागच्या चेंडूवर चौकार मारलाय. अभी तो चौका देखा है, छक्का अभी बाकी है, आगाज देखा अपने, अंजाम अभी बाकी है. 3 षटक आणि 55 धावा धाव फलकावर. चला गोलंदाजाचं नाव जाबेर. जाबेर आलाय गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतील प्रवीण साबळे, जे की 4 चेंडू मध्ये 11 धावावर फलंदाजी करतायत. आणि किरण राठोडचा जर विचार केला तर काय फलंदाजी करतोय भावा. 12 चेंडू आणि 41 धावाची फलंदाजी केली, ज्यामध्ये 4 उत्तुंग षटकार आणि 4 चौकार प्राप्त केले. बघूया जाबेर कशा प्रकारची गोलंदाजी करेल. 4थं षटक स्ट्रायकर एंडला प्रवीण साबळे. धाव फलकावर लागले गेले ते 55 धावा. कोणत्या लेनचा चेंडू, केवळ दिशा, काय दिमाग आहे, केवळ दिशा दाखवले आणि गॅप मध्ये खेळून काढले चेंडू सीमा पार चौकार. चला 3 षटकार लगातार जर मारले तर ओमकार देशपांडे यांच्याकडून तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे या सामन्यासाठी. 3 चेंडूवर जर 3 षटकार मारले तर ओमकार देशपांडे ऍडव्होकेट यांच्याकडून तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे अमोल भाऊ. चला लवकर सामना चालू करायचा आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली 59 धावा, 59 लॉस ऑफ 1 विकेट. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. पहिला चेंडू झालाय, दुसरा चेंडू टाकण्यासाठी जाबेर धावतोय साबळेसाठी. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये खेळाय, परंतु या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे आणि 1 धावा. आता मात्र बिग हिटरला पाठवतोय स्ट्रायकर एंडला, किरण राठोडला. बघ या किरण राठोड कसा सामना करेल. 60 धावा धाव फलकावर लागले गेलेत. वैयक्तिक जर विचार केला तर 41 धावावर फलंदाजी करतोय हा फलंदाज किरण राठोड. अवघ्या 20 वर्षाचा हा खेळाडू, युवा तरुण खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावर. साठ धावा धावपलकर लागले गेल्यात. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय जाबेरला, स्ट्रायकर एंडला किरण राठोड. फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु गती कमी होती या चेंडूमध्ये आणि मिस झालाय तो फलंदाज किरण. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. 13 चेंडू आणि 41 धावा. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 60 धावा धावपलकावर लागल्या गेलेल्या आहेत. रंगतदार सामना, मैदानाच्या आतमध्ये डू ऑर डाय सामना आहे. या दोन्ही संघासाठी विजय फार महत्त्वाचा असणार आहे. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉप एज लागलाय. क्षेत्ररक्षक आहे, धाव होणार नाही. पुन्हा एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. दिमाखदार गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते जाबेर कडून. धावसंख्या स्थिरावलेली आहे 60 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर. या षटकाच्या नंतर 1 मिनिटाचा ब्रेक असणार आहे. यावेळेस थोडस दिशाहीन चेंडू. फुलरचा आपल्याला तेज तर्रार चेंडू पाहायला मिळाला होता परंतु आमचे पंच नदीम सर म्हणजे भोकरचे बिली बाउडन यांचा इशारा आलाय का वाईट चेंडू आहे. धावसंख्या वाढतीये. 61 धावा धाव पलकावर लागल्या गेल्यात. काय सामना, काय फलंदाजी आणि काय पंचगिरी आहे. एकदा गोलंदाजी मार्कवर धावतोय किरण राठोड साठी हा गोलंदाज. कुठत्या टप्प्याचा चेंडू होता, भरपूर वेळ होता परंतु पाहू शकता आपण पंचाचा पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर झालेत म्हणजे धाव वाढली. अजून एक अवांतर. धाव पलकावर 62 धावा. 4थं षटक अजूनही संपलेलं नाहीये. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे.
स्ट्रायकर एंडला मात्र फलंदाज आहे जो की इन फॉर्म फलंदाज, चांगली फलंदाजी करतोय. 41 धावावर फलंदाजी करतोय हा फलंदाज किरण राठोड. पुन्हा एकदा पेसने मिस केले. पेस म्हणजे स्लोअर वन चेंडू मात्र खेळण्यामध्ये असमर्थ होतोय फलंदाज किरण राठोड. आता मात्र नॉन स्ट्रायकर एंडचा खेळाडू आपण पाहतोय दोघांमध्ये थोडासा वार्तालाप होतोय. गरज असते तेव्हा मोठे मोठे फटके पडताना 2-4 चेंडू मिस होतात तेव्हा थोडंसं प्रोत्साहन देण्याची गरज असते. ते काम करतायत नॉन स्ट्रायकर एंडचे किरण, माफ करा, साबळे सर. बघूया पुढचा चेंडू. क्लीन बोल्ड, यू मिस, आय हिट. दांडी दांडी गुल डीजे. पुन्हा एकदा रेहान मिर्झा स्ट्रायकर एंडला फलंदाजाला पाहतोय आपण. कृष्णा नाही, नॉन स्ट्रायकर एंडला असेल कृष्णा, स्ट्रायकर एंडला असेल साबळे, प्रवीण साबळे आणि कृष्णा मुंडे. आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पाहतो आपण रेहान मिर्झा. पुढचा चेंडू यावेळेस पॉवरफुल फटका आणि चेंडू हवाई सफर षटका. उपयोग केला, षटकार प्राप्त केलाय. पुन्हा एकदा रेहान मिर्झा प्रवीण साबळेसाठी. पुन्हा एकदा पेसचा चेंडू, क्षेत्ररक्षक होता, झेल टिपू शकला नाही जाबेर, परंतु एक धाव पूर्ण केली. चला एक पारितोषिक आले. कॉमेंटेटर सचिन जाधव वडगावकर यास 200 रुपयाचं पारितोषिक ऍडव्होकेट ओमकार देशपांडे यांच्याकडून. धन्यवाद सर, तुम्हीच सर खाणीतला हिरा ओळखला. इकडे गोलंदाज फलंदाज चालू आहे परंतु हिरा मात्र तुम्ही ओळखला. असू द्या. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर रेहान मिर्झा, आयकॉन खेळाडू मुंडेसाठी, परंतु पंचांचा इशारा का हा वाईट चेंडू असणार आहे. थोडंसं वेगळ्या शेडीमध्ये आपण पाहतोय हे इशारा करतायत पंच. दिवसेंदिवस जर पाहत गेलं तर पंचगिरीमध्ये सुधारणा आपल्याला पाहायला मिळते. आज वेगळ्या ऍक्शन मध्ये आहेत, उद्या जर पाहिलं तर वेगळ्याच ऍक्शन मध्ये दिसतात, आणि परवा जर पाहिलं तर मग काही सांगू नका. सोन्या बापू भोसलेला टक्कर देणारा हा पंच म्हणून आपल्याला ओळखला जातो. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा फटकार खेळलाय. क्षेत्ररक्षक कर्णधार आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. अडवलाय चेंडूला. आणखी एक पारितोषिक आले. बालाजी चव्हाण सर यांच्याकडून कॉमेंटेटर साठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद बालाजी चव्हाण सर, तुमचे खूप मनापासून आभार. म्हणजे बालाजी चव्हाण सर नेहमीच जे कौतुकास्पद गोष्ट आहे त्या गोष्टीचं नक्कीच कौतुक करतात. पुढचा चेंडू यावेळेस आखुडत्या टप्प्याचा चेंडू. गती परिवर्तन पाहायला मिळाले. तत्पूर्वी एक धाव सुद्धा पूर्ण केली. आणि पंचाकडे पहा, प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष आहे. बाईच्या रूपात ही धाव असणार आहे. आपण सोडून देतो, इग्नोर करतो, धाव काढली, विषय संपला असं वाटतं, परंतु पंच मात्र सांगतायत कोणती धाव बॅटनी आहे, कोणती बाईज आहे, कोणती लेग बाईज आहे. वा, कौतुक
कितीही जरी केलं तरी कमी आहे सर. पुन्हा एकदा रेहान मिर्झा गोलंदाजी मार्कवर. कृष्णा मुंडे या आयकॉनिक खेळाडूसाठी मारलाय, फटका मारलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमा पार षटकार. डीजेचा आवाज होता. जर आपल्याला परिसरामध्ये जर डीजे लागत असेल, आपल्या शुभ प्रसंगी जर लावायचा असेल तर आमच्याशी संपर्क करायचा आहे. जे मधुर संगीत आपण ऐकत आहात ते एनडी डीजे यांचे मालक विजय जांभळेकर यांच्याशी संपर्क करायचा. अगदी कमी दरामध्ये आपल्याला उपलब्ध करून देतील. जाऊया सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचली 78. हिमायतनगरचे वाघ सुद्धा मैदानावर आलेले आहेत. 78 धावा धावपलकावर लागल्या गेल्या. 2 गड्याच्या मोबदल्यात 5वं षटक प्रगतीपथावर आहे. 7 षटकाचा सामना हा खेळवला जातोय वेळेच्या अभावी. पुढचा चेंडू रेहान मिर्झाचा कृष्णासाठी. पुन्हा एकदा बॅटचा यज लागलाय फाईन लेगच्या दिशेमध्ये. चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि जातोय सीमा पार चौकार. आतमध्ये पडणं बाकी आहे. स्ट्रायकर एंडला परवीन साबळे आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय कृष्णा मुंडे. कृष्णा मुंडे जर वैयक्तिक विचार केला तर 3 चेंडू मध्ये 11 धावांवर फलंदाजी करतायत. जाबेरने मात्र मागच्या षटकात चांगली गोलंदाजी केली. केवळ 7 धावा खर्च करत किरण राठोडला बाद केले. तोच जाबेर गोलंदाजी मार्कवर यावेळेस सामना करतील प्रवीण साबळे. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर जाबेर. स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रवीण साबळे. दिमाखदार आणि चेंडू सीमा पार चौकार. पुन्हा खुर्त्या लेनचा चेंडू. यावेळेस पॉवरफुल चेंडू सीमा पार. जगदंबा कलेक्शन षटकार. पुन्हा जाबेर प्रवीण साबळेसाठी. पुढचा चेंडू 55 क्रॉस केले. यावेळेस आपटलाय आणि चेंडूला पाठवलाय हवाई सफर. चेंडू जातोय सीमा पार. जगदंबा कलेक्शन षटकार. धावा जाबेर.
गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर एंडला पाहतोय आपण प्रवीण साबळे. पुढचा चेंडू अगोदरच शफल झालाय आणि टोलवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का कॅप्टन? कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. काय झेल आहे, काय घेतलाय बाबा. धावार लागलेला संघाला तिसरा झटका. आता निलेश आलाय फलंदाजी करण्यासाठी. चेंडू तेच तर्रार चेंडू पाहायला मिळाला होता, परंतु विकेट कीपर कडून आपल्याला पाहायला मिळाली चूक आणि चेंडू जातोय सीमा पार. याबरोबर संघाचे शतक पूर्ण झाले. धावपलकार लागल्या गेले ते 103 धावा. 6वं षटक, 6व्या षटकाचा शेवटचा चेंडू पडणं अजूनही बाकी आहे. फलंदाज आपण निलेशला पाहतोय. चौकार प्राप्त केलाय निलेशने पहिल्या चेंडूवर. 6व्या षटकाचा शेवटचा चेंडू धावतोय निलेशसाठी. मोठा फटका, परंतु क्रॉस बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न होता. समोर टाकलेला चेंडू आडव्या बॅटने स्क्वेअर लेग कडे खेळण्याचा प्रयत्न होता, मिस झालाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. निर्धारित 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकार लागल्या गेल्या ते 103 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. अजूनही 6 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पडणं बाकी आहे. बघूया 6 चेंडू मध्ये किती धावा करतील. जॉनी गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर एंडला आयकॉन खेळाडू कृष्णा मुंडे. प्रथमतः अर्धापूर संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजी करणारा संघ 6 षटकाच्या समाप्तीनंतर 103 धावावर थांबलेला आहे. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी. पहिला चेंडू आकुडत्या टंपेचा चेंडू आणि पॉवरफुल हिट. चेंडूला पुन्हा एकदा पाठवलंय सीमा पार. षटकार. Now 109. 3 गड्याच्या मोबदल्यात कृष्णा मुंडे 4 चेंडूचा सामना करत 17 धावावर फलंदाजी करतोय. एक आयकॉन खेळाडू. पुन्हा स्लो रन टाकण्याचा प्रयत्न. जाकीर क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगले क्षेत्ररक्षण पाहिले जाकीर कडून. केवळ एकच धाव. 110 धावा. 110 धावपलकार लागल्या गेल्या 3 गड्याच्या मोबदल्यात शेवटचं षटक टाकलं जाते. 2 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. निलेश स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल. निलेश मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मिस होतोय. निलेशला माहित आहे शेवटचं षटक चालू आहे, फटकेबाजी करावी लागेल. तो निलेश मात्र अपयशी होतोय. 3 चेंडूचा सामना करत 4 धावावर फलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता निलेश साठी. पुन्हा एकदा निलेश. जॉनी गोलंदाजी मार्कवर. स्लो रन चेंडू. चेंडू हवेत खेळलाय. सोमेश आहे त्याच्या खाली आणि काय सेल. हे असं झालंय, असं म्हणायचं म्हणजे जखम मांडीला आणि मलम शिंडीला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पॉवरफुल हिट मारलाय. जाकीर मात्र येतोय आणि झेल. सौरभ कडून पाहायला मिळालाय झेल.
चौकार आणि एकूण धावसंख्येचा जर विचार केला धाव फलकावर लागल्या गेल्या ते 118 धावा 119 धावाचा पाठलाग करावा लागणार आहे तो अर्धापूर संघाला. भेटूया या इनिंगचा ब्रेक असं सांगतो आणि भेटूया आता थोड्याच वेळात दुसऱ्या इनिंग साठी अर्धापूरची फलंदाजी असताना. क्या कहना मेरे शेर का, क्या कहना मेरे यार का, क्या कहना मेरे दुसऱ्या इनिंगला सुरुवात 119 धावाचा पाठलाग करणारा संघ मैदानात उतरलाय. जे दोन फलंदाज आपण पाहतोय जाकीर आणि आदम खान फलंदाजीसाठी येत आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण अतुल कदमला पाहतोय. आदम खान आणि जाकीर
दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आपण पाहतोय अतुल कदमला 119 धावाचा पाठलाग आहे आणि अतिशय महत्वाचा सामना आहे. डू ऑर डाय सामना आहे हा दोन्ही संघासाठी. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेमध्ये राहील आणि जो संघ हारेल तो या स्पर्धेच्या बाहेर होईल. त्यासाठी अतिशय महत्वाचा सामना दोन्ही संघासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. आदम खान स्ट्रायकर एंडला असतील. नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय जाकीरला. गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय तो अतुल कदम. या दरम्यान पहिला चेंडू फटका मारलाय स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. एक धाव पूर्ण केली. क्षेत्ररक्षक धावतोय. पाठलाग केला जातोय आणि एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. एकच धाव. या एका धावेबरोबर धावसंख्या धाव फलकावर वाढली गेली. धाव फलकावर धाव संख्येला सुरुवात झाली आहे. एक धाव लागली गेली. अजून 118 धावा काढायच्या आहेत निर्धारित 41 चेंडू मध्ये. गोलंदाजी मार्कवर अतुल कदम धावतोय जाकीरसाठी. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु मिस झालाय. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अतुलला थोडासा कानमंत्री दिलाय नॉन स्ट्रायकर एंडचा आदम खानने. जाकीरला पुन्हा एकदा चांगला चेंडू. गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळाले गोलंदाज अतुल कदम कडून. पुन्हा एक निर्धाव चेंडू. जर या खेळपट्टीचा विचार केला तर या खेळपट्टीवर आपण मोठ्या धावा होताना पाहिल्यात. या खेळपट्टीचं आपण पाहिलं तर या खेळपट्टीवर एकही धावसंख्या सेफ नाहीये. परंतु त्या प्रकारची तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. जर तुमचे असे डॉट चेंडू जर पाहायला मिळाले तर धावसंख्या होणार नाही. गोलंदाजीचं कौतुक केलं पाहिजे. काय गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये अतुल कदम या गोलंदाजाकडून. पहिल्या चेंडूवर एक धाव दिल्याच्या नंतर पुढचे चेंडू आपल्याला जेवढे पाहिले ते निर्धाव स्वरूपात पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी अतुल कदम. स्वराज्य 11 सोनपेठ या संघाकडून अतुल कदम या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. यावेळेस शपल होऊन फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आलाय आणि सुंदर झेल पाहायला मिळालाय तिथे. होता लहरत होता चेंडू. मात्र क्षेत्ररक्षकाने अगदी चांगलं जज केलंय आणि चेंडूला सुंदररित्या झेललं गेलंय. चांगलं टिप केलंय. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये येतोय रेहान शेख. बघूया रेहान कसा सामना करेल. गोलंदाजी मार्कवर अतुल आहे. पहिलं षटक. चांगला पॉवरफुल फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये आहे. मिस झाले. कॉलिंगचा अभाव तिथे पाहायला मिळालाय आणि झेल सुटलाय. रेहानना मिळालेली ही संधी. पाहतोय आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेले आहेत ते 2 धावा. 1 गडी बाद 2 धावा. म्हणजे चांगलं षटक म्हणावे लागेल अतुल कदमचं. पहिल्या षटकात 2 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद केलाय. म्हणजे अजून जर विचार केला तर 36 चेंडू मध्ये अमोल भाऊ 117 धावा काढायचे आहेत. काय वाटतंय तुम्हाला कोणता संघ जड दिसतोय? बॉलिंग वाला संघ. बॉलिंग वाला म्हणजे सोनपेठ. स्वराज्य 11 सोनपेठचा संघ. गोलंदाजी मार्कवर किरण राठोड एक आयकॉन खेळाडू.
चांगला चेंडू फटकार मारला, क्षेत्ररक्षक आहे तिथे आयकॉन, चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळाली, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आणखी एक पारितोषिक आले, म्हणजे हिंदवी अर्धापूर या संघाचे कर्णधार रवी पाटील, जे की आम्हाला ऑनलाईन जोडले गेले, त्यांनी कॉमेंटेटर साठी पारितोषिक दिले. धन्यवाद रवी पाटील, तुमचं सुद्धा खूप खूप मनापासून आभार. स्लोअर वन चेंडू फटकार मारलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार चौकार. एक मेसेज पाठवलाय, तो मेसेज वाचा म्हणून सांगितलंय. काय कॉमेंट्री आहे आणि काय आवाज आहे. सचिन पाटील वडगावकर, बेस्ट ऑफ लक. रवी पाटील या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. या वेळेस जज केलंय, कॉल केलाय आणि सुंदर जल पाहायला मिळालाय कृष्णा मुंडे यांच्याकडून. बालाजी चव्हाण सरनं जे पारितोषिक ठेवलं होतं कमेंटेटर साठी, ते पारितोषिक आले सर, धन्यवाद. हा थोडंसं झूम करा त्या दिशेने कॅमेरामॅन. गणेश मोटर टीव्हीएस शोरूमच्या खाली जे प्रेक्षक बसले आहेत तिथे बालाजी चव्हाण सर बसून आहेत, विजय जांभळेकर यांच्या सोबत आहेत, धन्यवाद. तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक होतं, मनापासून आभार तुमचं, ते कॉमेंटेटर साठी होतं. पुढचा चेंडू किरण राठोडचा शुभम साठी. शुभम या फलंदाजाकडे ती काबिलियत आहे, ती क्षमता आहे, फटका मारलाय, चेंडूला पाठवलाय सीमा पार चौकार. अर्धापुरी या संघाकडून हा फलंदाजी करतो, चांगली फलंदाजी करतो हा फलंदाज शुभम मुतखेडे. बघा गोलंदाजी मार्कावर आयकॉनिक खेळाडू आहे किरण. पुन्हा एकदा फटका मारलाय आणि पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय सीमा पार. जगदंबा कलेक्शन मार्कवर किरण राठोड आहे शुभम साठी. एक मिनिट धावपलकार लागल्या गेल्या चौकार आणि 14 धावा. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. यावेळेस काय फटका, दिमाखदार फटका पाहायला मिळालाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार चौकार. आयोजक होते संदीप पाटील, यांच्याकडून कॉमेंटेटर साठी एक वेगळंच पारितोषिक आलंय. धन्यवाद संदीप पाटील, खूप खूप मनापासून आभार. आणि एक पारितोषिक आले, अजून एक पारितोषिक आले शुभम साठी. हिंदवी अर्धापूरचे कर्णधार रवी पाटील यांच्याकडून 3 चेंडूवर जर 3 षटकार मारले तर रवी पाटील यांच्याकडून तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. आणि जर आपण पाहिलं तर शुभम मात्र क्षेत्ररक्षकांना घेरून खेळतोय. इनसाइड आउट फटका या अगोदर पाहिला होता, क्षेत्ररक्षक त्या दिशेमध्ये तैनात केला होता आणि लॉंगांच्या वरून चेंडू खेळून चौकार प्राप्त केलाय. म्हणजे दिमागाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर इरफान, इम्मू
आणि स्ट्रायकर एंडला पाहतोय आपण आदम खानला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकार लागले ते 18 धावा. 3 चेंडूवर 3 चौकार मारून 12 धावावर फलंदाजी करतोय तो म्हणजे शुभम. अजूनही 30 चेंडू मध्ये 101 धावांची गरज असणार आहे. पुढचा चेंडू कोणत्या लेनचा चेंडू फटकार तर जोरात मारलाय. क्षेत्ररक्षक ऐन वेळेला जंप घेतला आणि चेंडूला अडवले गेले. एकच धाव असणार आहे. तर स्ट्रायकर एंडला बिग हिटर, या संघाचा बिग हिटर खेळाडू, मोठा खेळाडू म्हणून ओळखला जातो. पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही, दुसऱ्या सामन्यामध्ये पदार्पण केले शुभमने. आला होता भोकर येथे दुसऱ्याच कामासाठी, तिसरंच काम करतोय. रिवास, परंतु क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न चांगला होता तिथे. डाऊन द लेग चेंडू पाहायला मिळाला होता. लेगच्या चेंडूवर म्हणजे पायावरच्या चेंडूवर त्या दिशेमध्ये खेळणे एवढं सोपं काम नसते, परंतु यास खेळाडूकडे ती क्षमता आहे. खासदार चषक 2025 मध्ये हिंदवी अर्धापूर या संघाने सहभाग घेतला होता, परंतु मोठी खेळी करू शकला नाही हा फलंदाज. परंतु या सामन्यामध्ये चालू आहे, चांगला खेळ चालू आहे. आदम खानचा फटका क्षेत्ररक्षक आहे आणि पुन्हा एकदा एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये इरफान सय्यद उर्फ इमू या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. तीन चेंडूवर केवळ 3 धावा खर्च केलेत गोलंदाज इमूने. आता शुभम असेल. शुभम साठी अतिशय दूर टाकलेला चेंडू. पंचाचे दोन्ही हात समांतर आणि धाव वाढली 1 अवांतर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 धावा. 22 वर 2.3 षटकाचा खेळ झालाय. पुन्हा एकदा फटका मारलाय. बघूया, 1 धाव तर पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार आहे. थोडस उशिरा निघालाय, परंतु 2 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावेने अशी धावसंख्या वाढली. धावपलकर लागले गेले ते 24 धावा. जर आपण या स्पर्धेचा विचार केला तर दिवसेंदिवस या मैदानावर रंगतदार सामने आपल्याला पाहायला मिळतात. डोळ्याचे पारणे फिरणारे सामने आपल्याला या मैदानावर पाहायला मिळतात. काय दिमागदार आयोजन आहे. पुन्हा एकदा रिवर्स आणि काय पॉवरफुल फटका आहे. चेंडूला पाडवले सीमा पार षटकार. फेब्रुवारी 2025 रची आपल्याला मोठे संघ या मैदानावर पाहायला मिळणार आहेत उद्या. यावेळेस पुन्हा रिवर्स फटका खेळलाय. अतिशय दूर चेंडू होता, परंतु फटका चांगला खेळलाय. 1 धाव पूर्ण केली आणि 1च धाव असणार आहे. जर विचार केला तर कारंजा 11 उदगीर हा संघ, मंगळूर पीर 11 वाशिम हा दुसरा संघ, FM 11 मुखेड हा तिसरा संघ आणि M आझाद हिमायतनगर हे 4 संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ॲडव्होकेट विशाल दंडवे आणि शेख युसुफ भैयाच्या संकल्पनेतून साकार होत असलेली आमदार चषक 2025 ची ही स्पर्धा 16 आमंत्रित टेनिस बॉल क्रिकेटचे संघ एकमेकांशी 2-2 हात करतायत. या स्पर्धेचा आज 3रा दिवस. या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक प्रायोजित आहे शेख युसुफ भाई, माजी उपनगराध्यक्ष नगर परिषद भोकर. पारितोषिक आहे 1,21,111 रुपयांचं. या स्पर्धेचं दुसरं पारितोषिक 77,777 रुपये प्रायोजित आहे श्री दिलीप सोनवाडे, प्रदेश उपाध्यक्ष मी वडार महाराष्ट्राचा. या स्पर्धेचं तिसरं पारितोषिक 55,555 रुपये श्री पंकजदादा पोकलवार, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर. आणि या स्पर्धेचं चौथं पारितोषिक 33,333 रुपयांचं प्रायोजित आहे श्री बंटी राठोड, तलाव रिसॉर्टचे ओनर. दरम्यान सामन्यावर सुंदर आणि आकर्षक असा फटका 6 धावांसाठी जातोय.
आता आवश्यकता आहे 22 चेंडूंमध्ये 82 धावांची. चांगला खेळ आपण बघितला शुभम कडून, पण त्याला परतावं लागलं मागच्या चेंडूवर. आमदार चषक 2025 या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजचं जे पारितोषिक आहे, सुंदर फटका 6 धावांसाठी. ₹5001 पारितोषिक प्रायोजित आहे श्री मॉन्टी रॅकावार यांच्यातर्फे. मॅन ऑफ द सिरीज फायनल मॅच साठीचं, मॅन ऑफ द मॅच फायनल मॅच साठीचं ₹5001 पारितोषिक प्रायोजित आहे ॲडव्होकेट राजेश्वर देशपांडे यांच्यातर्फे. ₹5001 ह्या सामन्यांसाठीचं बेस्ट कीपरचं पारितोषिक प्रायोजित आहे श्री श्रीपाद पटवेकर यांच्यातर्फे. ₹5001 बेस्ट बॉलरचं पारितोषिक प्रायोजित आहे श्री विठ्ठल पाटील धोंडगे यांच्या वतीनं. आणि ₹5001 बेस्ट कॅचचं पारितोषिक श्री अविनाश वाघमारे यांच्यातर्फे. या सामन्यांसाठी ज्या ज्या ट्रॉफी आहेत त्याचं सौजन्य अमोल दादा शहागंटवार. या सामन्यांचा उद्घाटन सोहळा मुंबई इंडियन्सचा सुपरस्टार आदित्य तरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आपण इथं अनुभवला. आणि ह्या सामन्यांचं बक्षीस वितरण ते रंगेल 9 फेब्रुवारी 2015ला. त्या दिवशी आपल्या सोबत असतील सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब आणि सगळ्यांच्या लाडक्या श्रीजयाताई. दरम्यान सामन्यावर परत जाऊयात. चांगली गोलंदाजी होती या क्षणी. शुभमने चांगली फाईट केली, त्याला परतावं लागलं होतं या षटकामध्ये. अगुटप्प्याचा चेंडू, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक हलकीशी मिसफील्ड, केवळ 1 धाव. चार षटकानंतर धावसंख्या आहे 44 धावा. आता आवश्यकता आहे 18 चेंडूंमध्ये 75 धावांची. सुमारे 25 धावा प्रति षटक या धावगतीनं त्या धावा कुटाव्या लागतील या सामन्याला जिंकण्यासाठी अर्धापूर संघाला. अर्धापूर संघासाठी हा सामना सोपा राहणार नाही, पण अजूनही सामना संपलेला नाही. मागच्या त्यांच्या सामन्यामध्ये आपण बघितलं 6व्या आणि 7व्या षटकामध्ये सुमारे 60 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या होत्या. तशाच पद्धतीच्या फलंदाजीची अपेक्षा असेल अर्धापूर संघाला. चांगला फटका गतीने जातोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथं उभा आहे, धाव घेता येणार नाही. ॲडव्होकेट विशाल दंडवे मित्रमंडळ आयोजित आमदार चषक 2025 16 आमंत्रित संघाचे टेनिस बॉल क्रिकेटचे सामने. अत्यंत आकर्षक अशी ही स्पर्धा रंगली आहे हनुमान नगर मंदिराच्या ह्या भव्य अशा मैदानावर. अतिशय सुंदर व्यवस्थापन, याबद्दल आयोजन समितीचं खूप खूप अभिनंदन, खूप खूप कौतुक. परिसरातील मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत. चांगली गोलंदाजी होती. सुंदर फटका, क्षेत्ररक्षक उभा आहे पण पाहत राहील. 6 धावा. परत एकदा फटका, गतीने चेंडू जातोय.
या ठिकाणी सामन्यासाठी सुहास पवार यांनी उपस्थिती लावलेली आहे आयोजन समितीच्या वतीने. सुहासचं खूप खूप मनस्वी स्वागत. आणि सोमेश काय फलंदाजी करतोय. अजूनही या सामन्यामध्ये अर्धापूरच्या आशा जर जिवंत असतील तर त्याची जबाबदारी या फलंदाजावर. पुढचा चेंडू परत एकदा सुंदर फटका आणि षटकार. जर कोणी या क्षणी उचलू शकत असेल तर तो हा फलंदाज आहे सोमेश. ज्या 25 धावांच्या धावगतीची आपण चर्चा करत होतो. परत एकदा चेंडू येतोय, फक्त पाहत राहील क्षेत्ररक्षक. 4 धावा. अतिशय दबावाच्या क्षणी अतिशय देखणी आणि तितकीच आता आवश्यकता आहे 53 धावांची. 12 चेंडू 53 धावा. अजूनही सामना संपलेला नाही. सोमेश ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, साहसाचं खरं प्रदर्शन. दबावाच्या क्षणी ही त्याची इनिंग या ठिकाणी बिल्ड होतीये. गोलंदाजी मार्कवर या क्षणी आपण बघतोय इरफान शेखला. पहिल्या षटकामध्ये इरफानने 13 धावा दिल्या होत्या. आता अर्धापूरला त्याच्या डबल वसूल करावे लागतील जर या सामन्यामध्ये जिवंत राहायचं असेल तर. सुमारे 26 धावा प्रति ओव्हर. आणि यानंतरचा जो सामना होईल तो होईल भोकरचा स्थानिक संघ बीसीसी भोकर आणि नायगाव. अगोटप्प्याचा चेंडू हवेमध्ये आहे. वाईट गोष्ट ही घडली की सोमेशला खाली राहावं लागेल. यानंतरचा जो सामना होईल बीसीसी भोकर आणि नायगावच्या संघादरम्यान, आजचा क्वालिफायर राऊंड असेल पुढचा राऊंड. अगोटप्प्याचा चेंडू आणि वाईटचा कॉल. वाईटच्या रूपामध्ये ही अतिरिक्त धाव. सोमेशला या क्षणी स्ट्राईकवर असणं आवश्यक आहे. नायगावचे कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे. बीसीसी संघाचे कर्णधार आपण सुद्धा स्ट्राईक साठी यायचं आहे. टॉस साठी यायचं आहे. आता सोमेश्वर लक्ष असेल सगळ्यांचं. या सामन्यामध्ये ज्या काही शक्यता शिल्लक आहेत अर्धापूर संघाच्या, ते या फलंदाच्या भरोशावर. थोडासा दूर खेळविलेला चेंडू होता.
थोडंसं क्रिकेटिंग सेन्स या ठिकाणी काम करणं आवश्यक होतं. रनआउटच्या रूपात परतावं लागलं. नाणेफेक सुभाष पवार सर यांच्या हस्ते केलं जाईल. आमचे ॲडव्होकेट विशाल दंडवे सर हे सुद्धा उपस्थित राहतील. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. प्रशांत आडे सर BCC संघाचे कर्णधार आणि नायगाव संघाचे कर्णधार जर विचार केला राजूभाऊ हे दोन्ही कर्णधार आपल्या सोबत आलेले आहेत. सुहास पवार यांच्या हस्ते पुढच्या सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी होईल. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. दरम्यान हा जो सामना सुरू आहे त्याच्यावर परत जाऊयात. आता आवश्यकता आहे फुलटॉस चेंडू. चेंडू हवेमध्ये आहे आणि no ball चा स्क्वेअर call लेग आहे. स्क्वेअर लेग अंपायरचा डिसिजन आलाय का हा नो बॉल. आमचे डीजे वाले मात्र घंटीवर हात ठेवूनच आहेत. जसा नो बॉल आला की घंटी वाजवत आहेत. वा जाऊया या नाणेफेकीकडे. दोन्ही कर्णधार यायचंय. आडे दादा चला. आडे भाऊ नाणेफेकीसाठी यायचंय. कॅमेरामॅन दोन्ही संघासाठी हा क्वालिफायरचा सामना खेळला जातोय. जो संघ जिंकेल नायगाव संघ आणि भोकर संघ जो संघ जिंकेल तो डायरेक्ट क्वालिफाय होईल क्वार्टर फायनल साठी. स्कोर सांगा मला एकदा किती पाहिजेत. 71 धावा. 48 धावांची आवश्यकता आहे आता. चला BCC भोकर संघाने नाणेफेक जिंकले आणि बॉल फर्स्ट. चला BCC भोकर संघाने नाणेफेक जिंकले आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया सामन्याकडे. या ठिकाणी परतावं लागलं जॉनीला कारण सोमेशला या ठिकाणी स्ट्राईकवर राहणं आवश्यक आहे. या सामन्याची ती डिमांड आहे. अतिशय धुसर अशा शक्यता अर्धापूर संघासाठी पण तरीही सोमेश झुंजतोय. अगोटप्प्याचा चेंडू आणि यावेळेस थांबवता येणार नाही. 6 धावा. करतोय सोमेश ज्यामध्ये 5 षटकार आणि 1 चौकार प्राप्त केलाय. चला गोलंदाजाचं नाव कळवा. नाहीये दुसरा आहे. नाव सांगा गोलंदाजाचं भाऊ. नाही हो भाऊ मला माहिती आहे. गजानन आहे. गजानन आहे गोलंदाजी मार्ग. आणि स्ट्रायकर यांना सोमेश. 6 चेंडू 40 धावा. फुलटॉस आणि चेंडू सीमा पार षटकार.
चौकार. उमेश मात्र 47 धावावर फलंदाजी करतोय, ज्यामध्ये 6 षटकार आणि 2 चौकार. 2 चेंडूवर 10 धावा आलेले आहेत. पुढचा चेंडू सोमेश साठी. पुन्हा एकदा मारलाय. क्षेत्ररक्षक यावेळेस आहे आणि सुंदर झेल तिथे पाहायला मिळालाय. बाद सोमेश बॅक टू पवेलियन. आता मात्र औपचारिकता बाकी आहे. नवीन फलंदाज येतोय फलंदाजीसाठी. नाव रेहान आहे. रेहानने पहिल्या चेंडूवर फटका सजवलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार. चौकार. रेहान मिर्झा. नाही आहेत, परंतु उशिरा फटकेबाजीला सुरुवात करतोय अर्धापूरचा संघ. बीसीसी भोकर संघासमोर तुझा तेच परिस्थिती होती त्यांची. आणि सोनपेठ स्वराज्य 11 सोनपेठ या संघासमोर सुद्धा त्याच प्रकारची फलंदाजी. मागच्या षटकामध्ये हाणामारी. एकच धाव. याबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली 94 धावा. शेवटचा चेंडू असणार आहे.